का राजू सरपंच आता माहिती दूध गीत काढून झालं की मी येतच होतो ना. जगण्याला काय पाठवलं तुम्ही बोलवाल इकडं. हो ते दूध गीत काढायचं राहू द्या ना, 2 दिवस आराम घ्या. आता हे कार्यक्रमाचं पाहा लागलं ना आपल्याला पहिले. हो ना, कार्यक्रमाचं काय तेवढं टेन्शन आहे. हे पोरं आहेत ना, आता त्याने लावलं ना नियोजन बरोबर. नियोजन बरोबर लागलेलं आहे, काही टेन्शन नाही आहे. पण ते जरासा घोड झाला ना, कसं आहे माहितीये का, हे झाबरून ते काहीतरी आंदोलन करू राहिला वाटते तिथं तहसीलमध्ये. सांग आता ते कायचं आंदोलन करू राहिला. हे आता मोटरसायकलचं ऍक्सिडेंट नाही होत का, त्यासाठी त्यानं काहीतरी मागणी केली वाटते. ते तहसीलमध्ये निवेदन दिलं म्हणे, तिकडे कलेक्टर ऑफिसला दिलं म्हणे. पण ते पूर्ण झालं पाहिजे, त्यासाठी मग ते आंदोलनाला बसलं तिथं. मग आता हे आपला कार्यक्रम कसा होईल मग त्यासाठीच तर तुम्हाला इकडे बोलावलं बुवा. काहीतरी मार्ग काढा आता याच्यातून. आता मी काय सांगू याच्यावर. आता पोरापोरांनी ठरवला कार्यक्रम. आता त्याचा अध्यक्ष कुठे आहे, ते मारुती कुठे आहे, मारत्या. अबे काय अध्यक्ष गिध्यक्ष रे शांताराम. त्या मारतात का ढंग आहे का. कोणाला अध्यक्ष करताय का तुम्ही. त्याच्या बायकोचा फोन आला की पाहिला ते घरी राहिला इकडे कार्यक्रम. मारत्या येते हो कंदीलाबजी, ते कुठे जाणार आहे. हे आपलं झाबरूचं पाहा लागलं ना, झाबरू मेन कार्यक्रमाला आला पाहिजे ना. ठीक आहे म्हणतो शांताराम भाऊ, आपण नलूले सांगितलं तर नलून जर फोन करून सांगितलं ना झाबरूले, तर येऊन जाईल ते मग घरी. तिचं ऐकते जरा. ओरे शांताराम, शिवलाल बरोबर बोलते. कसं आहे माहितीये का, आजकालचे लेकर बायकोच्या पुढे काही जात नाही. नवरून जर सांगितलं का नाही तर 100% तुला सांगतो ना, झाबरू ऐकल्याशिवाय राहत नाही. असं म्हणता का. पाहतो आता फोन लावून मग. लाव ना मग फोन. समजते तरी आपल्याला मग काय म्हणते ते. हा बोला ना बाबा, काय म्हणते ते. काही नाही, कसं काय चालू आहे म्हटलं तुझं. कुठे आहे आता तू, घरी आहे का दवाखान्यात आहे. काय नाही, मजेत चालू आहे बाबा. आता घरी चालली होती मी. तशी मी उद्या येणार आहे ना तिकडं. ते काय शिबिर आहे ना, रक्तदान शिबिर आहे ना, तर ते आमचे ब्लड बँक वाले येऊ राहिले, ते माझे मित्रच आहेत. मग त्यांच्यासोबत येते मी. हो का, येऊ राहिली का. बरं झालं, ये मग उद्या. पण मी काय म्हणतो, जरा झाबरूला एक फोन लाव बरं. फोन लावून त्याला घरी यायला सांग बरं. ते आंदोलन करू राहिला मग तिथं तहसीलमध्ये. ते त्याला सांग घरी जा म्हणा, नंतर पाहता येते म्हणा ते काय आहे ते. कसं आहे बाबा, मला आलता मगाशी त्यांचा फोन. सांगितलं त्यांनी मला सवस्त कायसाठी आंदोलन करू राहिले काय ते. पण तुम्हाला तर माहित आहे आता त्याचा स्वभाव कसा आहे ते. दुसऱ्याचं भलं करायचं म्हटलं की ते स्वतःचा विचार करत नाहीत ना. तुम्हाला तर माहित नाही का. आणि एक तर माय बी ऐकणार नाही ते. मी सांगतो ना, ते कोणाचंच ऐकत नाही मग ते चांगलं करायला गेले की. हो, तू म्हणते ते बरोबर आहे. आणि जे करल ते चांगलंच करते म्हणा, ते त्याबद्दल काही वाद नाही आहे. पण मी म्हटलं कसं आहे माहिती का, आता इकडे हे सगळा कार्यक्रमाचा सगळा हे पडला. त्याच्यावर म्हटलं घरी आला असतं तर बरं झालं असतं. बरं जाऊ दे, तुला आता दवाखान्यात जावं लागेल ना. मी ठेवतो आता मग. पाहतो आम्ही काय करायचं ते. का हो सरपंच, काय करायचं आता. तिचं काही ऐकणार नाही म्हणते ते. हो बरोबर आहे म्हणा तिचं. झाबरू बी जे करते ते चांगलंच करते ना, त्याबद्दल नाही वाद. पण आता राजू ते तिकडे अटकला की मग इकडं कार्यक्रमाचं मन नाही लागणार ना, दुसरं काही नाही. मग काय करायचं, कॅन्सल करायचं का. सांगा आता. मस्त पॉम्पलेट छापले होते. शिवलाल भाऊच्या हस्ते फळ वाटप, शाळेमध्ये वस्तू वाटप. सगळा गोंधळ होते कॅन्सल बा. काही खरं नाही दिसू राहिलं मला. मी काय म्हणतो सरपंच, आता एवढं नियोजन लावलं आपण, सगळी व्यवस्था केली. आता वेळेवर कॅन्सल करायचं म्हटलं तर बरोबर नाही वाटणार ना. नाही रे काशा, कार्यक्रम जर कॅन्सल झाला तर शिवलाल भाऊचा फुगाच फुटते. लय तोरले होते ते. हस्ते शाळेमध्ये वस्तू वाटप होणार आहे. दवाखान्यामध्ये फळ वाटप होणार आहे. का पॉम्पलेट मध्ये नाव हे मोठ्या अक्षरात टाका सांगितलं. झबाय आणला ते काहीतरी त्याने घाला रे, काहीतरी ड्रेस आणला एक. मस्त घालून जायचं म्हणे. तर काही करणं दिसू राहिलं मला. मी काय म्हणतो सरपंच साहेब, कार्यक्रम काही कॅन्सल करायची गरज नाही आपल्याला. झाबरीची जर मागणी पूर्ण झाली तर ते घरी येणारच आहे का नाही. हो ना देवदास, त्याची मागणी पूर्ण झाली तर येईल ते घरी. पण त्याची मागणी पूर्ण होईल का. तूच विचार करणं. कलेक्टर साहेब, ते तहसीलदार साहेब, याच्या मागणीकडे काय पाहत बसल ते. एकट्याकडे कोण लक्ष देईल. अशी किती जण मागण्या करणारे असतात. अशा एकट्या आंदोलन करणाऱ्या माणसाले काडीसारखा कळकन मोडून कचऱ्याच्या डब्यात टाकून देतील का. सरपंच साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण कसं आहे माहिती का, ती गोष्ट तुम्हाला माहित नाही का. एक काळी कळकन कोणी मोडू शकते, पण काळ्याचा जर गट्टा असला तर त्याला कोणी मोडू शकते का. सांग आता, राहिला शिवजयंतीचा कार्यक्रम. याने इन्नाचा भाडा कुठून काढला आता देवतेच ना. तू काय म्हणून राहिला देवदास, मला काही समजलं नाही. मी काय म्हणतो सरपंच, तसं बी झाबरू जर नाही आला तर आपला कार्यक्रम काही होत नाही. मग त्यापेक्षा एक काम करू ना, सगळे तिथं चालले जाऊ ना, तहसीलमध्ये चालले जाऊ, त्याच्या आंदोलनमध्ये सामील होऊ ना आपण. हो सरपंच, देवदास बरोबर बोलू राहिला. कसं आहे माहितीये का, आपण सगळे जर गेलो का तिथं, एवढा मोठा गोंधळ पाहिला की सगळे तर साहेब लोक तिथे येतील. चला ना मग, उशीर काल करता. हे बा मी काय म्हणतो, बाया गेले सगळ्याला घ्या, ट्रॅक्टरला काढा 2-3 भरले की चालले आपले तिथं. एकदम तिथं दंगाच करून टाकू.
तेच म्हणतो ना मग. हे बा आपलं सगळं गावच्या गाव काय गेलं का नाही. हे बा सगळे साहेब लोक तिथं जाग्यावर येते आपल्या तिथं. तर चला मग. हा चला लाईनी पाटील ट्रॅक्टर काढा मग आपले. हा तिकून 2-4 पोराला पाठवा आणि सगळे बोलवा आता ना. हा मी इकून आणतो खेळात सगळे. नमस्कार मंडळी, बातम्या इकडच्या तिकडच्या या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर कॅमेरामॅन झाकण झुल्यासोबत मी न्यूज रिपोर्टर घनश्याम डोईफोडे. तर चला आपण आलेलो आहो तहसील कार्यालयामध्ये, जिथे एका झाबरू नावाच्या इस्मानी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर मग विचारूया त्यांना काही प्रश्न. मिस्टर झाबरूगोंडा, तुम्हाला काय वाटते, तुम्ही जी मागणी केलेली आहे तहसीलदाराकडे, ती मागणी तुमची पूर्ण होणार काय? तर बघा, सगळ्याच्या कल्याणासाठी मी ही मागणी केलेली आहे, त्यामुळे ती मागणी त्यांना पूर्ण करावीच लागणार. तुमची मागणी योग्य आहे ते बरोबर आहे, पण तुम्हाला काय वाटते, तुमच्या एकट्याचा आवाज त्या साहेबापर्यंत पोहोचेल का मधल्या मधीच दबून जाईल? सच्चाई की आवाज को कोई दबा नहीं सकता. आज अकेले की आवाज है, कल 100 की आवाज आएगी. किसी ने भी कहा हो, लेकिन सही कहा है. अगर इरादा तुम्हारा नेक है तो अकेले कदम बढ़ाओ, पब्लिक दौड़ती हुई तुम्हारे साथ चली आएगी. तो दर्शकों, आप देख सकते हैं अभी अभी इन्होंने पब्लिक का नाम लिया और पूरा गांव इनके सपोर्ट में खड़ा है और बाहर से भी लोग आ रहे हैं. वो देखो गेट बंद कर रहे हैं और गेट के पीछे भी लोग हैं. अभी देखते हैं, इनसे कुछ सवाल करेंगे. क्या आप बता सकते हैं, ये झाबरूगोंडा के आंदोलन में आप शामिल हुए हैं, आप कहां तक जा सकते हैं? नेक काम के लिए हम सब अपनी जान भी दे सकते हैं. जब तक हमारा निवेदन स्वीकार नहीं किया जाता तब तक हम यहाँ से हटेंगे नहीं. तो आप सबने देखा ही है दोस्तों, जब तक इनका म्हणणं पूर्ण नहीं होता तब तक ये यहाँ से हटेंगे नहीं. चलो देखते हैं आगे क्या होता है. काय नाव म्हटलं तुमचं? झाबरू नाही का? मी काय म्हणतो, आता तरुण माणसं राजा तुम्ही, हा या वयात हे आंदोलन फांदोलन काय बरंच बसता राजकारण्या लोकांसारखं. हा चांगलं आपलं मस्त शिक्षण करायचं, हे करायचं. हा बसले याच्या मागं काही करू नका हे असं. कसं आहे साहेब, तरुणाच्या जीवाचाच प्रश्न आहे, म्हणून तर मी ह्या आंदोलनाला उतरलेलो आहो. हा, माझी छोटीशी एक मागणी आहे, तेवढी तुम्ही पूर्ण करू शकत नाही? हो, तू म्हणता ते बरोबर आहे, पण कसं आहे माहिती का, काही कायदे कानून नसते ना. हा प्रत्येक गोष्ट आमच्या हातात नसते. तसं नाही साहेब, कसं आहे माहिती का, तुम्ही जर प्रयत्न केला तर नक्की होईल म्हणतो. हा, तुम्ही जरा प्रयत्न करून तर बघा. कसं आहे साहेब, यांचं म्हणणं बी वाजवी आहे. हा मी काय म्हणतो, आपण प्रयत्न करून पाहू. बरं ठीक आहे ना, मी आश्वासन देतो तुम्हाला की तुमची मागणी पूर्ण केल्या जाईल. बस मग तर झालं ना. आता तुम्ही घरी जा, इथं काही गोंधळ करू नका. कसं आहे माहिती का, तहसीलच्या कामकाजामध्ये जरा व्यत्यय होतो. ते आता प्रत्येक जणाचे कामं असतात, अर्जंट कामं असतात. हा त्यामुळे आता तुम्ही घरी जा, मी तुमची मागणी पूर्ण करणार म्हणजे करणार. बरं ठीक आहे साहेब, खूप खूप आभार तुमचे. आणि त्याचबरोबर पुन्हा एक विनंती आहे तुम्हाला, की उद्या आमच्या गावात भव्य असा कार्यक्रम आहे. हा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे मामाच्या, त्यामुळे त्या व्याख्यानाला तुम्ही यावं, एवढीच आमची विनंती आहे. बरं काही हरकत नाही, जास्त वेळ तर नाही, पण थोडा वेळ तुमच्या गावामध्ये आम्ही येऊ. ठीक आहे, धन्यवाद साहेब. तर मंडळी, आम्ही तर घराकडे चाललो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण व्हिडिओ आणखी संपलेला नाही आहे. खरी मजा तर आता पुढे आहे, कारण झाबरूची मागणी कोणती होती ते तुम्हाला माहित पडणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा बरं. हा चला मग आता बघू पुढे काय होते. बाबा रे, मॅडम तर लयच रागान पाहू राहिल्या. काय म्हणते आता? काय म्हणतात जनसेवक? जनसेवा झाली का नाही म्हटलं? हा जनसेवा झाली असेल जरा आमच्याकडे बी लक्ष टाका. काय जनसेवक म्हणताय? काय बाबा, आपण साधे माणसं आम्ही. माहित आहे ना, हा काल एवढा मोठा राडा केला तिथे त्या तहसील मध्ये तरी. जाऊ दे ना आता, ते काय विषय काढतं. जाऊ दे, सगळ्याचं चांगलं तर आपलं चांगलं. हो माहित आहे, स्वतःचा विचार किती करता ते तुम्ही. हा काय सांगू नका म्हटलं. हा तुमच्या सोबत्याला पहा ना, हा लग्नासाठी ते टाकीवर चढला होता म्हटलं. हा टाकीवर चढून त्याने हे केलं होतं ना. हा आता तुम्ही पहा, तुम्ही लोकांसाठी हे करा. सांग आता, ते भानू त्या लग्नासाठी टाकीवर चढला होता म्हणून म्हणते वाटते हे. आता का मी टाकीवर चढाव? जाऊ दे ना, आहे ना आपल्या घरातले मोठे माणसं. हा ते पाहतील, काय टेन्शन नको घेऊ तू. हा चाल ना, आता हे आपलं काम करा ना. हा तिकडे सगळे पेशंट तिकडे वाट पाहू राहिले, तुम्ही इकडे काय करू राहिले बाहेर? बाहेर म्हणजे तुमचीच वाट पाहू राहिली होती म्हटलं. हा पहिले तुमच्या अंगातलं सगळं रक्त काढून घ्यायचं मला. हा लय रक्त सह करते ना तुमचं. हा ते सगळं रक्त काढून घेतो आता मी. घे ना बा, किती काय रक्त काढलं मा अंगातलं तरी मी नाही म्हणणार नाही ना. हा शेवटचा थेंब काढून घेतला तरी चालते. असं म्हटलं झालं मग नाही. हा आता जाऊ द्या, एवढा कार्यक्रम होऊ द्या, मग सांगते तुम्हाला मी. सांग आता, कार्यक्रम झाल्यावर सांगतो म्हणते. हा काय सांगते काय माहित भाऊ आता. जाऊ दे ना, चाल. ते काशनाथ भाऊ आले. चला काशनाथ भाऊ, चालते रक्तदान करायला आले ते. हा चला
बरं जा त्याला घेऊन पुढे हा आलेच मी. बरं ठीक आहे ये. चला हो काशीनाथ भाऊ, चला चला तिकडे आतमध्ये चला. पाहू कंदील आबाजी, तुम्ही तर माग राहू राहिले. हा पहा म्हटलं ते, हा सरपंचानं 2 बाटल्या रक्त दिलं ना. माहित नाही का किराणा बेभाव इतके नाही. हा कोणत्या मालाला पद्धतशीर भाव लावते म्हणून तरी. हा पुऱ्या गावाचं रक्त पिलं नाही ना. हा मग 2 बाटल्या दिला तर का मोठं नवल आहे. अरे शांताराम, दुकानदार माणूस होण्यात ते. हा काजू बदाम भरण्याच्या भरणे आहे ना त्याच्या इथं. काजू बदाम खाऊ खाऊ लय रक्त आहे त्याच्या अंगात. हा आणखी 2-3 बाटल्या काढल्या तरी चालते. हो मग तुम्हाला काय वाटते, सरपंच का मागपुढे पाहते का? हा आणखी 2 बाटल्या काढल्या तरी नाही म्हणत नाही ते. हा पण मी काय म्हणतो, हा तुमचा नंबर आहे आता. हा तुम्ही आता जाऊ नका बरं इकडे तिकडे. सांग आता काय सांगू गेले. हा सकाळी नाश्ता जरी उशिरा केला का नाही तर डोळ्याला अंदाज येते ना माया. आणि हे म्हणते रक्त दे म्हणते. हा माया सांगत रक्त नाही म्हणा तुम्हाला कुठं देऊ. जाऊ द्या, होले हो लावा लागल. बाहेरच्या बाहेर सडका लागल लवकर. अरे काय हरकत नाही शांताराम, मी का मागं राहतो का रे. हा आता फक्त काय कर माहितीये का, हे सरपंचात झालं की तू या नंबर लाव. हा तू देऊन दे काय द्यायचं ते. आणि नंतर मग मी हाव ना. हा मी टेन्शन नाही घेत मग. हा मी येतो जरासं ते भानुले जरा एक निरोप सांगायचा आणि पटकन येतो वापस. बरोबर आहे. याचं बाहेरच्या बाहेर सटकाचं प्लॅनिंग असेल. थांबा म्हणा, कुठं जाता तुम्ही? हा नाव दिलं ना, यादीले नाव दिलं म्हटल्यावर यादीमध्ये नाव आहे ना तुमचं. तुम्हाला घरून उचलून तर आणतो. बरं ठीक आहे ना कंदील आबाजी, आता मी रक्त देतो, तोपर्यंत या मग तुम्ही. हा आलोच म्हणा मी आता. बरं ठीक आहे ना, आलोच बस आता 2 मिनिटात. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांत बसा, शांत बसा. बघा मंडळी, मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, तहसीलदार साहेब त्याचबरोबर कलेक्टर साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या स्वागत सत्काराचा कार्यक्रम सुद्धा घ्यायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात शिवाजी महाराजाबद्दल 2 शब्द फक्त सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. तर सर्वप्रथम गुरु आणि कुलस्वामिनी जगदंबा भवानी माता यांना मी नमन करतो आणि माझ्या 2 शब्द सांगायला सुरुवात करतो. तर बघा मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं जमलेलो आहोत. आणि त्याबद्दल माझ्या व्याख्यानाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी या सर्व गाववासियाचे खूप मनापासून आभार मानतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल सांगायचं झालं तर मी त्यांचा जन्म कधी झाला किंवा त्यांनी किती किल्ले जिंकले हे तुम्हाला सांगणार नाही. कारण हे तर तुम्ही इतिहासाच्या कागदामध्ये वाचलेलंच आहे. हा पुस्तकामध्ये तुम्ही वाचलेलं आहे आणि सगळ्यांनाच माहित आहे. पण मी तुम्हाला फक्त एवढं सांगणार आहे की शिवाजी महाराज कोण होते ते तुम्हाला, त्याची ओळख तुम्हाला करून देणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, शिवाजी महाराजाचा इतिहास तर सगळ्यांनाच माहित आहे. पण शिवाजी महाराज काय होते, कोण होते ते कुणाला आजपर्यंत कळलेलं नाही. बघा, शिवाजी महाराजाला आपण मर्द मराठा म्हणतो. ते मर्द मराठा का म्हणतो हे तुम्हाला माहित आहे का? त्याचा एक किस्सा तुम्हाला मी सांगतो. बघा, तुम्ही इतिहासात वाचलं असेल की जेव्हा शिवाजी महाराज मोगलासाठी एक समस्या बनले होते तेव्हा शिवाजीला पकडेल असा कोणी योद्धा त्यांच्यात शिल्लक नव्हता. अशी समस्या चालू असताना मोगलाच्या दरबारातून एक धाड धिप्पड असा सैनिक उभा राहिला आणि तो छाती ठोकून बोलला की हम लाएंगे शिवाजी को. आणि त्या योद्धाचं नाव होतं अफजल खान. आणि त्या अफजल खानाने हजारो सैन्य आपल्या सोबत घेऊन कितीतरी गाव उद्ध्वस्त केली. असं करत करत ते शिवाजी महाराजाला पकडण्यासाठी आले. बघा, अफजल खान आणि शिवाजी महाराजाचं नाव घेऊन 4 शब्द सांगितल्याबरोबर त्याची पूर्ण कहाणी तुमच्या डोळ्यासमोर आली असेल. म्हणून मी कहाणी सांगण्यात वेळ घालवणार नाही. फक्त मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी भीतीचं नाटक करून जे भेटण्याची वेळ आहे ती पुढे ढकलली आणि नंतर भेटीला गेले आणि त्यानंतर बिचवा मारून त्यांची छाती फाडली. हे सगळं तिथे झालेलं आहे, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. तर आता शिवाजी महाराज अफजल खानला घाबरत होते का? तर नाही. मग का भेटीची वेळ पुढे ढकलली? तर त्यांना शत्रूला बेसावत करायचं होतं. आणि अफजल खानला दाखवून द्यायचं होतं की मर्द मराठा कुणाला म्हणतात, मर्द मराठा कुणाला म्हणतात. अफजल खान तर छाती ठोकून सांगत होता ना की हम लाएंगे शिवाजी को. पण शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की जो आपली छाती ठोकून सांगतो तो खरा मर्द नाही. तर खरा मर्द तो आहे जो पाठीवर वार करणाऱ्याची आतडी बाहेर काढतो. तो खरा मर्द मराठा आहे. आपली छाती ठोकून बोलणारा कधीच मर्द नसतो. कारण जो आपली छाती ठोकतो तो आपल्याच हाताने आपल्या ताकदीवर घाव घालत असतो. कारण मर्दाची ताकद त्याच्या छातीमध्ये असते. असे हे मर्द मराठे शिवाजी राजे हे आपले दैवत आहे, आपण मानतो. पण मग त्या शिवाजी महाराजाला आपण ओळखलं का? त्याच महाराजाची जयंती साजरी करताना आपण कोणते गाणे वाजवतो? आला वाकडं तर तोडीन तकलं तंगलं असं काहीतरी गाणे आहे ना.
असे गाणे शिवाजी महाराजाच्या जयंतीला वाजवले जातात? हे योग्य आहे का? म्हणून तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की या राजाची जयंती साजरी करताना गाणे सुद्धा त्याच्यासारखेच वाजले पाहिजे आणि त्याच्यासारखंच आपलं वर्तन असलं पाहिजे. आता जाता शेवटचं फक्त एकच सांगतो, ना पक्ष पाहिजे ना पद पाहिजे, ना पक्ष पाहिजे ना पद पाहिजे, फक्त अंगामध्ये सळसळतं माणुसकीचं रक्त पाहिजे. जो आई बहिणीची इज्जत आणि दीन दुबळ्याची सेवा करतो, जो आई बहिणीची इज्जत आणि दीन दुबळ्याची सेवा करतो, असाच खरा शिवबाचा भक्त पाहिजे, असाच खरा शिवबाचा भक्त पाहिजे. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे मी 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. काय तुम्ही स्वागत घेत करायचं काय काम नव्हतं? बरं जाऊ द्या. बरं झाबरू, अभिनंदन. तू जे आम्हाला निवेदन केलं होतं की हे गाडीला झेंडा बांधून फिरणारे जे आहे यांच्यावर बंदी आली पाहिजे, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता कसं आहे माहिती आहे का, सगळंच आपल्या हातचं नाही आहे. आता काय तर कसं आहे, पूर्ण याच्यातला कायदा म्हटलं की कसं सगळं घडत नसते, म्हणून आम्ही आपल्या जिल्ह्यापुरतं तरी हे करण्याचं ठरवलेलं आहे. तर तू सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही नवीन कायदा केलेला आहे की जो कोणी आपल्या मोटरसायकलला 6 इंचापेक्षा मोठा झेंडा बांधून फिरत असेल तर त्याला 2,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल. आणि त्याचबरोबर जो कोणी आपल्या गाडीला झेंडा बांधून फिरत असेल अशा व्यक्तीची माहिती देणाऱ्याला 25% रक्कम म्हणजे 2,000 मधली 500 रुपये रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. झालं, खूप खूप धन्यवाद साहेब. तुमचे खूप खूप आभार. कसं आहे माहिती आहे का, एक तर पहिलेच ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यात हे मुलं काय करतात, गाडीला मोठमोठे झेंडे बांधून फिरतात, त्याच्याने सुद्धा अनेक ऍक्सिडेंट होऊ राहिले. त्यामुळे आता हा कायदा काढल्यामुळे याच्यावर काहीतरी बंदी येईल. हो, तुमचा विचार आम्हाला पटला म्हणून तर आम्ही याच्यावर आता हे केलेलं आहे. आता बघू, आता आपल्या जिल्ह्यापुरतं तर हे झालेलं आहे. बाकी आता ठरलं तर मग सगळीकडे होऊन जाईल. बरं चला मंडळी, तुमच्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे की आपल्या जे महापुरुष आहे यांची जयंती तुम्ही आपल्या गाडीला मोठमोठे झेंडे बांधून फिरू नका. कारण कसं आहे माहिती आहे का, महापुरुषाचा आदर तर आपल्या मनामध्ये असतेच. म्हणून आपण झेंडा मोठा बांधून फिरण्यात काही अर्थ नाही आहे, कारण त्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, दुसऱ्याच्या सुद्धा जीवाला धोका होऊ शकते. त्यामुळे मोटरसायकलला मोठमोठे झेंडे बांधून कधीच फिरू नका. कारण कसं आहे माहिती आहे का, जेवढे बी हे महापुरुष झालेले आहे यांनी जगाच्या कल्याणासाठीच कार्य केलेलं आहे. म्हणून हा विचार तुम्ही मनामध्ये ठेवून तुम्ही सुद्धा त्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. म्हणून सगळ्यांना एकदा पुन्हा निवेदन आहे की आपल्या महापुरुषाची जयंती तुम्ही साजरी अवश्य करा, पण दुसऱ्याच्या जीवाला किंवा आपल्या जीवाला धोका होईल असे वर्तन करू नका. आपल्या मोटरसायकलला मोठमोठे झेंडे बांधून फिरू नका. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे चित्राताई जावरकर, त्रिशा गौरव ठाकरे, नीलकंठ भाऊ धानोरकर, निखिल भाऊ गावंडे, राहुल भाऊ कांबळे, नीलकंठ भाऊ धानोरकर, श्रीकुमार भाऊ लांजेवार, तेज भाऊ डहाके, अमोल भाऊ दहापुते, योगेश भाऊ कावडकर आणि तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.